9:30 वाजता माणसं येणार होती. हे बघा 10:30 होऊन गेले तरी माणसांचा पत्ता नाही. हा भैया टेन्शन नॉट येतच असतील की. उद्या लवकर माणसं नाही उद्या. एकदा का ती माणसं आली की शीतलला कळेल. हा आम्हाला घराबाहेर काढणे एवढं सोपं नाही. ते फोन लावतो गोट्याला. हा लावतो. एक मिनिट एकच मिनिट. हॅलो हॅलो गोट्या, अरे कुठे आहे? किती वाजलेला का? कधी येणार आहे तू? मी हाय की इथंच ऑफिसला. आणि मी बी तेच म्हणतोय, किती वेळ झाला भैया अजून आले नाही. ते लोक कावाचे आले इथं. अरे तुला काय अक्कल बिक्कल आहे का? तुला काल रात्री मी काय कन्नड मध्ये सांगितलं होतं का की घरी भेटायचंय? ते तिकडे कशाला बोंबलत गेला? हाय का आता आता भैयानेच घराबाहेर बोर्ड लावलाय. एक वेळ मी जीव देईल पण भैयाचा शब्द पडू द्यायचो ना. मी काय त्यातलं वाटलोय? बोर्ड? कसला बोर्ड? बाहेर जाऊन बघा, वरनं माझ्यावरच पावशेर ठेवतोय. लवकर या जरा, माणसं खोळंबल्या ती कावाची. ठेव फोन. भैया तुम्ही घराबाहेर कसला बोर्ड लावलाय का? मी बोर्ड? तो गोट्या सांगत होता की बोर्ड वाचून सगळी माणसं ऑफिसला भेटायला गेलेत. डोक्यावर पडलं तर कसला बोर्ड लावलाय कोणी? चल बरं बघू बाहेर. एकदा बोर्ड कशाला लावताय कोण? कुठं लावलाय? हा तिकडे लावलाय काय? नॉनसेन्स. आमच्या परमिशन शिवाय कोणी बोर्ड लावलाय बरं इथं? टॅलेंटराव तुम्ही पीए का कोण आहे हो? हा यो बोर्ड इथं लावत असताना तुम्ही काय झोपा काढत होता का? अहो भैया पण मी नाही लावलं. काय बोलू नको. काय सुद्धा उपयोग नाही. अहो भैया. फटके दिले अहो, मी नाही लावलं भैया. काम पुढं बोर्ड करतो. कुणी लावलाय ते मला नाही. मीच काढतो. भैया भैया आओ, एवढ्याशी जीवाला कशाला मारताय तुम्ही? तो बोर्ड मीच लावलाय, त्याची काय बिचकी नाही त्यात. काय तुम्ही आम्हाला न विचारता कशाला लावला? आओ भैया मुद्दामच लावलाय तो बोर्ड, आणि तुम्हाला बी मुद्दामच नाही सांगितलं मी. तुम्ही का नाही कामाच्या नादात तुम्हाला अजिबात काय शुद्ध राहत नाही बघा. भैया आता काय आधी सारखं राहिलंय का? आता तुमचं 2चं 4 हात झाल्यात. नाही मान्य आहे की, पण त्याचा आणि ह्या बोर्डाचा काय संबंध बरं? अहो भैया तीच सांगती ऐका. आता मी तुम्ही सरचिटणीस झाल्यापासून बघती, अशी माणसांची रेग लागली घरला. श्वास घ्यायला तरी उसंत आहे का तुम्हाला? बोलताय बोलताय बोलतायच नुसतं. मला तर का नाही तुमची काळजीच वाटायला लागली बघा आता. भैया म्हणूनच म्हणते मी, घर आणि ऑफिस कायम वेगळं असावं. घरात असल्यावर जरा घरातल्या माणसांना येळ द्यायला पाहिजे का नको सांगा बरं? अहो म्हणजे घरात असल्यावर म्हणजे तुम्ही घरात असल्यावर जयश्रीला येळ द्यायला पाहिजे का नाही? अहो देतोय की आम्ही वेळ. मग खोटं वाटत तर जयश्रीला विचारा. आज जयश्री. अहो भैया तिला कळतंय तुम्ही जनतेची सेवा करताय म्हणून ती काय बोलत नाही. ती काय नाही बघा भैया. आता हितनं पुढं घर वेगळं आणि ऑफिस वेगळं. आता जावा बरं तुम्ही ऑफिसला. अहो सकाळपासून लय माणसं येऊन गेल्यात. त्यांना सगळ्यांना मी तिकडे ऑफिसात पाठवले. जावा जावा जावा. ठीक आहे आता तुम्ही म्हणताच आहे तर जातो आम्ही पण. मग आता तुम्हाला वाईट वाटेल भैया माझ्या बोलण्याचं, पण मी तुमच्या भल्यासाठीच बोलती. मामी मानलं तुम्हाला. हे फक्त तुम्ही आणि तुम्हीच करू शकताय. अगं अजून तू ओळखलंयस कुठं मला? अब दिल्ली दूर नाही. आता भैया त्यांच्या घरला जाणार म्हणजे जाणार. आणि तुम्ही त्या घरावर हुकूमत गाजवणार म्हणजे गाजवणार. याला तू काय नुसते घरचीच कामं करत बसणार आहेस का? हा आणि कॉम्प्युटर क्लास नाहीच का आता?
कसला क्लास आणि कसलं काय ते भैया येऊन बसलाय की आमच्या डोक्यावर आयत्या बिळात नागोबा. ते मुद्दाम काय ना काय तर काढतोय मधी आणि हे राहून जातंय बघ. आणि तुला काही कमी हवस आहे का? तुझं पण सारखं चालूच असते की अशी जिरवते आणि तशी जिरवते. अगं शिकले ह्या सगळ्यात पडण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष दे. त्या दोघांचा संसार त्यांना करू दे, तू त्यांच्यामध्ये नको पडूस. कसला आलाय संसार? ते टॅलेंट आहे की अजून घरात. अगं जयश्री आणि हर्षवर्धन अजून एकत्र थोडीच राहतात. मला तर काही कळतच नाही बघ. इथं मला माझ्या नवऱ्याशिवाय एक सेकंड भर बी करमत नाही आणि यांना बरं जमतंय. मला तर का नाही कधी कधी काहीतरी वेगळंच वाटतं बघ. अगं ये सब तेरे मन का खेले. अगं असं कशाला बोलतेस? अगं अख्ख्या गावासमोर त्यांनी लग्न केले आणि त्यासाठी काय काय केले भैयानी माहिती आहे ना. आणि तू असं वाकडं डोकं चालवण्याऐवजी ना कॉम्प्युटर शिकून तो चालव, त्याचा फायदा तर होईल तुला. हॅलो. शितले काय ग, बरं आहे ना सगळं? होय सगळे व्यवस्थित आहे की. असं कसं मध्येच फोन केला पण? काय नाही, वेळ होता म्हणून फोन केला. तुला विचारावं कशी आहेस, आणि काय सासू त्रास देते काय विचारावं म्हणलं. ओ मामीना काय बोलायचं ना, त्या मनानं लई चांगल्या आहेत. आयुष्यपत काय म्हणली तू? थांब जरा, आज सूर्य कुठनं उगाला म्हणायचं. एकदम मामी लय चांगल्यात म्हणा. काय झालंय काय नक्की? अहो काय नाही, मामींची आणि माझी एक टीम झाली आहे. काय आदर्श टीम का? हा मग असंच समजा पाहिजे तर. अहो मी मामीना पटवून दिलंय की त्या हर्षवर्धनचं त्याच्या घरी जाणं लई गरजेचं आहे. जयश्रींचा, त्यांच्या संसाराचा, त्यांच्या भविष्याचा विचार करा जरा म्हणलं. आणि हे पटलं त्यांना? मग नाहीतर काय, म्हणून तर आमची एक टीम झाली ना. अगं पण हे झालं कसं काय? अहो मी ते त्या हर्षवर्धन कडनं शिकले. त्या दिवशी काय तर बोलत होता की राजकारण म्हणजे काय असतंय, तर समोरच्या गटातला माणूस फोडायचा आणि आपल्या गटात जोडून घ्यायचा. आणि काय बाय बोलत होता, आणि म्हणे तर काय बायकांना राजकारणातलं काय कळत नाही, त्यांना काय जमत नाही त्यातलं. आम्हा बायकांना कमी समजतोय वय. आता त्याला कळलंच कसा त्याचा डाव त्याच्यावरच उलटवते ते. अहो मामींना मी माझ्या गटात करून घेतले. शिकले डेंजर आहेस ग तू. मग कोण समजलं तुम्ही मला? पण ऐक शिकले, लगेच हुरळून जाऊ नको. एवढ्यानं काय होत नाही. लढाई जिंकायची असेल ना तर हमेशा एक रूल डोक्यात ठेवायला लागतो. शत्रूची खरी ताकद तेव्हाच कमी होती जेव्हा आपण त्यांची रसद तोडतो, त्यांची ताकद कमी करतो. मग आपणे आप दुश्मन वीक व्हायला लागतो.